नमस्कार, मी अमित केशवराव झाडे, उपाध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती नगर परिषद उमरेड। आज आपण जिथे उपस्थित उभे आहो हे आहे जुने सिडिगेशन टँक। याची सफाई गेल्या 3 ते 4 दिवसापासून सुरू आहे आणि याच्यामुळे जे उमरेडात जे पाणीपुरवठा होत होता ते सुरळीत नव्हतं। त्याचं कारण हे होतं की 20 ते 21 वर्ष आधी या टँकचं सफाई झाली होती। आता साधारणतः 21 वर्ष 20 ते 21 वर्ष या टँकला सफाई न झाल्यामुळे भरपूर ठिकाणी पाणी पुरवठा व्यवस्थित होत नव्हता। कारण की जे पाण्याचे सोर्स आहे, जे येत होतं पाणी, या गाळ असल्यामुळे तो भरपूर प्रमाणात होत नव्हता। त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होता। म्हणून आपण हे टँक साफसफाई करायचे आपण ठरवले। त्याच्यामुळे आता तुम्ही बघत असाल की इथे कमीत कमी कमरेपर्यंत 3 ते 4 फूट गाळ हा साफ करणं सुरू आहे। साफसफाई साधारणतः 20 ते 21 वर्ष झाले ते आपण हा प्लॅन साफ केलेला नाही। मध्यंतरी साफ करण्याचा प्रयत्न केला होता, तर याच्यातला जो गाळ होता तो आपल्या फिल्टरमध्ये गेलेला होता। तेव्हापासून आपल्या पाईपलाईनसुद्धा चोकअप झालेली होती, त्याच्यामुळे हा पाणी तिकडे जात नव्हतं त्या जुन्या प्लॅनकडे। त्यामुळे ते हे साधारणतः 20 वर्षापासून आपण साफ केलं नव्हतं। त्याच्यामुळे पाण्यातील जे टर्बिडिटी राहते ते कमी करणे 30 ते 40% टर्बिडिटी जे आहे ते सेडिमेशन टँकद्वारे ते प्लस कमी केलेली जाते। परंतु हा गाळ साचल्यामुळे वारंवार आमचे फिल्टर चोकअप होत होते आणि साफ करणं हे नितांत गरजेचं होतं। त्यामुळे इथे आपल्या 17 तारखेपासून आम्ही हा साफ करण्याचा एक युद्धपातळीवर काम हाती घेतलेलं आहे। येत्या 1-2 दिवसात हा आपलं काम पूर्ण होईल व जनतेला याच्यामुळेच आपलं शुद्ध आणि चांगलं पाणी पुरवठा करता येईल आणि कुठेही पाणी काय आपल्या कमतरता जाणार नाही आणि फिल्ट्रेशनसुद्धा चांगलं आपल्या होईल आणि पाण्याची गुणवत्ता कायम राखता येईल। ह्याकरता हे आपल्या फिल्टर्स आपल्या हे सेडिमेशन टँक जे आहे हे सफाई करता घेणे फार गरजेचं होतं। त्यामुळे युद्ध पातळीवर माननीय अध्यक्ष मॅडम, आमचे मुख्याधिकारी साहेब आणि आमचे आपल्या उपाध्यक्ष साहेब तथा सभापती पाणीपुरवठा विभाग यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं। आम्ही त्यांना सूचना केल्या त्यानुसार की हे साफ करावंच लागेल। त्यांनी आम्हाला त्यानुसार आदेश दिलं आणि युद्ध पातळीवर आपल्या हे काम करण्यास आम्हाला प्राधान्य दिलं आणि त्यानुसार आम्ही आपल्या ते युद्ध पातळीवर काम करत आहोत आणि येत्या 1-2 दिवसामध्ये हे पूर्ण काम क्लिअर होईल आणि जनतेला आपल्या गुणवत्तापूर्वक पाणी पुरवठा करता येईल। याकरता विशेष आमचे नगरपालिका ही प्रयत्नशील आहे।